वसंत पंचमी हा माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला येणारा सण आहे. याला श्री पंचमी असंही म्हणतात. तर बघा 23 जानेवारी 2026 या दिवशी वसंत पंचमी आलेली आहे. या दिवशी बघा विद्येची देवता म्हणून आपण सरस्वती मातेचं पूजन करत असतो. मुलांकडून या दिवशी सेवा अर्चना करून घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा सरस्वती पूजन सुद्धा या दिवशी करायचं आहे. तर ते कसं करावं तर इन डिटेल माहिती असणार आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. वसंत पंचमी आणि ललिता पंचमी ही खरंच खूप महत्वाची मानली गेलेली आहे. म्हणजेच की पूजा करण्यासाठी, सरस्वती मातेची पूजा करण्यासाठी. तर या दिवशी आपल्याला बघा मुलांकडून प्रत्येक महिन्याच्या पंचमीला मुलांच्या जिभेवरती एक मंत्र लिहायचा असतो. पण जेव्हा ललिता पंचमी आणि वसंत पंचमी येते तर या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व सांगितलं गेलेलं आहे सरस्वती मातेचं पूजन करण्यासाठी. तर बघा या दिवशी म्हणजेच वसंत पंचमीला सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. याला स्त्री पंचमी असंही म्हटलं जातं. तर बघा या दिवशी मुलांकडून बघा जे मुलं शिकत आहेत, बघा शिक्षण अगदीच कितीही एज झालेलं असेल तरी प्रत्येक मनुष्याला ही शिक्षणाची, ज्ञानाची, विद्येची गरज ही असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जिभेवरती एक मंत्र लिहायचा आहे. पण मुलांकडून ह्या सेवा करून घ्यायच्या आहेत आणि मुलांच्या जिभेवरती सुद्धा एक मंत्र लिहायचा आहे. अगदीच वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही हा मंत्र लिहू शकता किंवा कधीही ह्या सेवा सुद्धा करू शकता. तर बघा वसंत पंचमी 23 जानेवारीला असणार आहे. या दिवशी अगदी सकाळी पूजा करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला पूजा मांडणी ही करायची आहे. सर्वप्रथम तर तुमच्या घरात सरस्वती मातेचा हे फोटो हवाच किंवा सरस्वती यंत्र, बघा इथे मला दिसेल सरस्वती यंत्र आपल्या घरात पाहिजे. आणि जिथं मुलं अभ्यास करण्यासाठी बसत असतात किंवा स्टडी टेबलवरती त्यांच्या आपल्याला हे सरस्वती यंत्र किंवा अगदी सरस्वती मातेचा फोटो त्यांच्या स्टडी टेबलवरती आपल्याला ठेवायचा आहे पूजा करून. पण बघा या दिवशी अगदीच पाठावर पिवळं वस्त्र हंतरायचं आहे, त्यावरती सरस्वती मातेचा फोटो ठेवायचा आहे. नसेल तर सरस्वती यंत्र ठेवा. ते ठेवून आपल्याला सरस्वती यंत्राला किंवा सरस्वती मातेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर बघा तुम्ही स्वतः किंवा मुलांना पिवळी वस्त्र या दिवशी परिधान करायला लावा. या दिवशी बघा पिवळ्या वस्त्रांना मान आहे, पिवळ्या फुलांना मान आहे. सरस्वती मातेला आपल्याला पिवळी फुलं अर्पण करायची आहेत किंवा पिवळी मिठाई अर्पण करायची आहे. धूपदीप दाखवायचा आहे. त्याचबरोबर अगदीच फ्रूट सुद्धा तुम्ही पिवळ्या रंगाची सरस्वती मातेला नैवेद्यामध्ये ठेवू शकता किंवा जे काही मिठाई वगैरे असेल तर ते तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई सरस्वती मातेला अर्पण करायची आहे. नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर, धूपदीप दाखवून झाल्यानंतर जर तुम्हाला सरस्वती मातेची आरती येत असेल तर आरती म्हणायची आहे आणि मुलांकडून ह्या सेवा करायला लावा. ह्या सेवेने बघा ज्ञानाची, विद्येची देवता असलेली सरस्वती माता मुलांकडून जेव्हा वसंत पंचमी किंवा ललिता पंचमीला आपण पूजा करून सेवा करून घेतो ना मुलांकडून, तर बघा काही मुलांना अगदीच की वाचलं की लगेच लक्षात राहतं. पण काही मुलं असे असतात की कितीही पाठांतर केलं, कितीही अभ्यास केला तरी सुद्धा त्यांच्या लक्षातही राहत नाही. त्यामुळे आपल्याला सरस्वती पूजन हे आपल्या घरात केलं पाहिजे. बघा मुलांचा अगदीच की कितीही अभ्यास केला तरी मुलांच्या जर लक्षात राहत नसेल तर मुलांच्या स्टडी टेबलवरती सरस्वती मातेचा फोटो किंवा यंत्र ठेवा. त्यामुळे एक मुलांना अगदीच मुलं तापटपणा करत असतील किंवा हट्टीपणा करत असतील, उलट बोलत असतील, कोणाचंच ऐकत नसतील तर त्यांना एक शिस्त येते किंवा त्यांच्यामध्ये खरंच एक अभ्यासामध्ये सुद्धा त्यांची प्रगती होत राहते, एक संस्कार त्यांच्यावरती होत राहतात. त्यामुळे आपल्याला पूजा करून सरस्वती मातेची फोटो किंवा यंत्र त्यांच्या स्टडी टेबलवरती ठेवायचं आहे. पण सेवा कोणत्या करायच्या आहेत? सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे. अगदीच की प्रत्येक महिन्याची जी पंचमी येत असते तर त्याला तुम्ही फक्त एम लिहायचं आहे. पण जेव्हा वसंत पंचमी आणि ललिता पंचमी येते या दिवशी तुम्हाला पूजा करूनच सेवा करायच्या आहेत. तिथं बसवा मुलांना. अगदीच मुलं छोटी आहेत, वाचता येत नसेल तर तुम्ही स्वतः पठण करा ह्या सेवा सर्व काही आणि मुलांना श्रवण करायला लावा. अगदीच मुलं मोठी असतील, अगदी मुलांचं कॉलेज चालू आहे, कोणतंही शिक्षण चालू असेल किंवा स्पर्धा परीक्षा देत असतील तरी सुद्धा
मुलांना ह्या सेवा करायला लावा. त्यांच्याकडून बघा, अभ्यास ही सगळ्यांनाच करावा लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण जेव्हा आपण प्रयत्न करतो त्याच्याबरोबर नशिबाची साथ असणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. बघा, आपण किती अभ्यास करतोय, अगदीच 1-1, 2-2 मार्कासाठी सुद्धा एवढा प्रयत्न करून सुद्धा मुलं मागे राहतात. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या कष्टाबरोबर, आपल्या प्रयत्नाबरोबर जर बघा आपल्या भाग्याची साथ असेल तर नक्कीच आपण जे काही बघा मुलं अभ्यास करत आहेत तर त्यांच्या प्रयत्नांना यश देण्याचं काम ही सेवा करत असते. त्याच्यामुळे त्यांच्याकडून ह्या सेवा करून घ्या. आता सेवा कोणत्या करायच्या आहेत तर त्याबद्दल सांगते. त्याचबरोबर बघा, अगदीच की तुम्हाला दर्भाच्या काढीने मुलांच्या जिभेवरती एम हा शब्द लिहायचा आहे. बघा, दर्भाची काडी, बघा जे काही श्राद्धविधी केले जातात, तर्पणविधी केले जातात, दर्भाची काडी जेव्हा श्राद्धविधीला तो विधी करताना ह्या बोटात घातली जाते तर त्या काडीने मुलांच्या जिभेवरती एम हा शब्द लिहायचा आहे. बघा, धार्मिक दुकानात भेटली तर ठीक, नाही तर मग तुम्ही अगदीच की सोन्याची जे काही तुमच्याकडे काडी असेल, सोन्याच्या काडीने किंवा अगदीच तुळशीच्या काडीने सुद्धा काडी मधामध्ये बुडवायची आहे. बघा, खास करून तर दर्भाचीच काडी घ्या, पण नसेल तर सोन्याच्या काडीने जरी काढलं तरी सुद्धा काही हरकत नाहीये. ती दर्भाची काडी मधामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि मुलांच्या जिभेवरती एम हा शब्द लिहायचा आहे. दिवसभरात कधीही तुम्ही लिहू शकता. त्याचबरोबर बघा, मुलांच्या जिभेवरती तर लिहाच, पण अगदीच तुमची मुलं बाहेरगावी आहेत, शिक्षणासाठी राहत असतील तर तिथं अगदीच की कोणाला तरी, त्यांच्या मित्रांना वगैरे त्यांच्या जिभेवरती काढायला लावा. अगदीच की घरातील सर्वांनी जरी जिभेवरती एम हा शब्द लिहिला तरी सुद्धा काही हरकत नाही. प्रत्येकाला बुद्धीची गरज आहे, प्रत्येकाला विद्येची गरज आहे. प्रत्येक जण रोज काही ना काही शिकत असतो. त्याच्यामुळे घरातील सर्वांनी जरी जिभेवरती एम काढला तरी सुद्धा काही हरकत नाही. मोठ्याने एकमेकांच्या जिभेवरती लिहू शकता. वडिलांनी किंवा आईने मुलांच्या जिभेवरती एम हा शब्द लिहायचा आहे. आवर्जून ही सेवा करा. खूप जणांचा अनुभव आहे. आणि मुलांच्या स्टडी टेबलवरती जेव्हा पूजा झाल्यानंतर ना, त्या दिवशी तशीच पूजा ठेवा. दुसऱ्या दिवशी आपल्याला ते सरस्वती यंत्र किंवा सरस्वती मातेचा फोटो मुलांच्या फक्त स्टडी टेबलवरती ठेवा. शक्य झालं तर 2 मोरपीस सुद्धा मुलांच्या स्टडी टेबलवरती ठेवायला विसरू नका. आणि असं म्हटलं जातं की, एक सांगायचं आहे मला की मुलांचा स्टडी टेबल सुद्धा उत्तरेला असावा. उत्तरेला तोंड करून मुलांनी अभ्यासाला बसावं. एक तर पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला मुलांनी अभ्यासासाठी बसावं. त्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये खरंच खूप भर पडते. मुलं हुशार होतात. त्याच्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होते जेव्हा ते त्या दिशेला अभ्यास करायला बसतात. त्यामुळे नक्की त्या दिशेला त्यांचा स्टडी टेबल ठेवा किंवा त्या दिशेला त्यांना अभ्यास करायला लावा. त्याचबरोबर सरस्वती यंत्र किंवा सरस्वतीचा फोटो आणि 2 मोरपीस असं त्यांच्या स्टडी टेबलवरती ठेवा. मोरपीस आणि जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे, मुलांच्या डोक्यामध्ये असंख्य विचार येत असतात अभ्यास करताना, इकडचे तिकडचे, तर जे काही बघा काही जणांना अभ्यास सुद्धा करू वाटत नाही, तर त्या मोरपिसाकडे बघितल्यानंतर मुलांची जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती दूर होते, एकाग्रता येते. त्यामुळे मुलांच्या स्टडी टेबलवरती मोरपीस ही तुम्ही आवर्जून ठेवू शकता. तर आता सेवा कोणत्या करायच्या आहेत तर त्याबद्दल सांग. तर बघा, सुरुवातीला तर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे. आपल्या गुरूंना कधीही विसरायचं नाही. त्यामुळे एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे. त्याचबरोबर बघा, एम हा बीज मंत्र आहे तर त्याची सुद्धा तुम्ही एक माळ आवर्जून करू शकता. ऐक्य मंत्र हा तुम्हाला एक माळ किंवा 21व्या वेळेस म्हणायचा आहे. सरस्वती मंत्र एक माळ किंवा 21 वेळा म्हणायचा आहे. गायत्री मंत्र एक माळ किंवा 21 वेळा म्हणायचा आहे. सूर्य मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. गणपती अतर शीर्षक हे तुम्हाला 11 वेळेस किंवा 1 वेळा म्हणायचं आहे. त्याचबरोबर गणपती स्तोत्र 11 वेळेस किंवा 1 वेळा तरी म्हणायचं आहे. सरस्वती स्तोत्र 11 वेळा किंवा 1 वेळा तरी आवर्जून म्हणावं. आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे 1 वेळा किंवा 11 वेळा हे आवर्जून म्हणायचं आहे. अगदीच प्रज्ञाविवर्धन स्तोत्र रोज जरी तुम्ही म्हटलं, मुलांना म्हणायला लावलं, तरी त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती ही नक्कीच होणार आहे. त्यांच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडणार आहे. त्यांच्या स्मरणशक्ती नक्कीच वाढणार आहे. ह्या
सेवा मुलांकडून करून घ्या. काही मुलं जर करतच नसतील तर तुम्ही त्यांच्या वतीने सेवा करा, पण खास करून मुलांनाच ह्या सेवा करायला लावायच्या आहेत. आणि सेवा झाल्यानंतर ना सर्व काही बघा, प्रार्थना करा स्वामी महाराजांना, सरस्वती मातेला. जे काही मुलं तुमची शिकत आहेत तर त्यांना त्यामध्ये यश मिळू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि स्टडी टेबलवरती आपल्याला सरस्वती यंत्र किंवा सरस्वती फोटो आणि 2 मोरपीस हे ठेवायचे आहेत. आवर्जून करा. वसंत पंचमी, ललिता पंचमी खरंच खूप महत्वाची मानली गेलेली आहे सरस्वती पूजन करण्यासाठी, सरस्वतीची सेवा करण्यासाठी. आणि ही सेवा करायला विसरू नका. तुम्हाला नक्कीच समजलं असेल. तर आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ आणि हाईप करायलाही विसरू नका.